नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत स्वादिष्ट दाटसर गव्हाची खीर. पौष्टिक खीर आहे. गव्हाची खीर स्पेशल आमच्या इकडे वेळ अमावस्येसाठी बनवतात किंवा मग पितृपक्षासाठी. तुमच्या इकडे कधी बनवतात नक्की सांगा. आणि चला रेसिपीला सुरुवात करूयात. खीर बनवण्यासाठी इथे 1 वाटी गहू घेतलेले आहेत. छान निवडून घ्यायचे आहेत गहू. तुमच्याकडे जो गहू अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता. इथं मी 1 वाटी गहू घेतलेले आहेत, छान निवडून घेतलेले आहेत. आणि आता ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. आपल्याला पाहू शकता धुवून घेतलेले आहेत. अगदी 5 मिनिटासाठी मी इथं भिजत ठेवणार आहे, त्यापेक्षा जास्त नाही ठेवणार. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 10 मिनिटे ठेवू शकता. आणि आता धुवून स्वच्छ घेतले आहेत, एका चाळणीमध्ये काढून घेतले आहेत. पाहू शकता सर्व पाणी इथं आपल्याला काढून घ्यायचं आहे गव्हातलं. गव्हातलं छान पाणी काढलेलं आहे. आता गहू एका सुती कापडावरती टाकायचे आहेत. पाहू शकता गहू मी इथं सुकवलेले नाहीत, फक्त थोडे या कापडाने असे सुकवून घेतलेले आहेत. ओलसरच ठेवायचे आहेत गहू, आपल्याला पूर्ण सुकवायचे नाही. पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा हाताने थोडं थोडं पुसून घ्यायचे गहू. इकडे मिक्सरमध्ये गहू बारीक करून घ्यायचे आहेत. तुम्ही खलबत्त्यामध्ये घेतले तरी चालेल. गहू जास्त बारीक नाही करायचे. बंद चालू मिक्सर करून बारीक करून घ्या. जास्तही बारीक नाही करायचे बरं का. पाहू शकता गव्हाला आता पाकडून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बारीक करून घ्या. एक गहू तुटला आहे. ते छान लागते खीर, त्याच्यामुळेच छान दाटसर खीर बनते. छान पाकडून घ्यायचं आहे. हाताने चोळून पाकडायचं आहे, म्हणजे सर्व कोंडा निघून जाईल. एकदम सोपी व साधी पद्धत आहे खीर बनवायची. एकदा नक्की ट्राय करा. सर्व कोंडा निघालेला आहे. पाहू शकता किती सारा कोंडा निघाला आहे. आता गहू स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून थोडा कोंडा जरी मध्ये राहिलेला असेल चिटकलेला तो निघून जाईल. पाहू शकता गहू धुवून घेतलेले आहेत. इथे खीर मी चुलीवरतीच बनवणार आहे आज. एका कुकरमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. पाहू शकता पाणी छान गरम झाल्यास त्यामध्ये गहू टाकून शिजत ठेवायचं आहे. कमी गॅसवरच गहू शिजवून घ्या, म्हणजे बुडाला चिटकणार नाही. इथे मी कमी आगीवरच शिजवणार आहे. आपले गहू शिजेपर्यंत इकडे आपण पाहूयात पुढची तयारी. इथे मी थोडेसे काजू आणि बदाम घेतलेले आहेत. थोडंसं अगदी तूप आहे, 1 चमचा तूप असेल. आणि गुळ घेतलेला आहे. इथे मी गुळ 1 वाटी घेतला आहे. 1 वाटी गव्हासाठी 1 वाटी गुळ घ्यायचा आहे, किंवा तुम्ही अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी गुळही घेऊ शकता. अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतलेत आणि विलायची घेतली आहे. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथं मी विलायची पावडर कशी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने ते दाखवणार आहे. पाहू शकता विलायची फोडून पोळीपाटावर घ्यायची आहे. त्यावरती चिमूटभर अगदी साखर घालून असं छान बारीक वाटून घ्यायचं आहे. अगदी सहज बारीक होते विलायची. इथे पाहू शकता तयार आहे आपली विलायची पावडर. इकडे आपण पाहूयात आपले गहू शिजले आहेत का नाही. 8 ते 9 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपले गहू छान शिजलेले आहेत. पाहू शकता आणि बुडालाही चिटकलेले नाही. आणि आपण गहू अर्धे असे बारीक करून घेतल्यामुळे खीर छान दाटसर झालेली आहे. पाहू शकता खोबऱ्याचे काप टाकायचे आहेत त्यामध्ये. खूप छान लागते ही खीर, नक्की एकदा ट्राय करा. चुलीवरती कढई ठेवली आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे. त्यामध्ये काजू बदाम आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी चालेल.
छान परतली की काढून घ्यायचे आहेत. काजू बदाम छान परतून झाले आहेत, आता काढून घेतले आहेत. त्याच कढईमध्ये आपण छान मऊ शिजवून घेतलेले गहू टाकायचे आहेत आणि थोडंसं पाणी टाकून छान 2 मिनिटं शिजवायचं आहे. किसून घेतलेला गूळ टाकायचा आहे. गूळ आपल्याला किसूनच घ्यायचा आहे. 1 वाटी गव्हासाठी 1 वाटी गूळ बरोबर होतो, छान गोड होते. तुमच्या आवडीने तुम्ही गोड कमी जास्त करू शकता, पण 1 वाटीने छान गोड होते. चिमूटभर मीठ नक्की टाका, मिठाने छान चव येते. अगदी चिमूटभरच मीठ टाकायचं आहे. विलायची पावडर सर्वात शेवटी टाकायची आहे. इथे मी विलायची पावडर टाकलेली आहे. आता पाहू शकता तयार आहे आपली दाटसर आणि टेस्टी चवदार खीर. काजू बदाम टाकत आहे. तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकले तरी चालेल. रेसिपीमध्ये जर काही नाही समजलं तर कमेंट करून विचारा, रिप्लाय केला जाईल. आमच्याकडे वेळ अमावस्येला स्पेशल ही खीर बनवतात. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मुलांसाठी ही खूप पौष्टिक आहे बरं का खीर. एकदा नक्की ट्राय करा. थंडीमध्ये तुमच्या मुलांना तुम्ही बनवून द्या एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने खीर. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा.